आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। निपाणी शहरवासियांना सुरळीत पाणी द्या, मगच मत मागा। माजी नगराध्यक्ष विलास काडिवट्टर यांची पत्रकार परिषद। जवळपास 2 महिन्यापासून निपाणी वासियांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे। लोकप्रतिनिधी तसेच स्थानिक आमदार यांचे या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असून शौचालयाचे गटारीचे उद्घाटन करण्यातच त्यांनी धन्यता मानली आहे। उन्हाळ्यासाठी पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यात आलेलं नाही। जलशुद्धीकरण केंद्रापासून पाण्याच्या साठ्यापर्यंत टाकलेल्या पाईपलाईनला जागोजागी गळती लागली आहे। जवळपास 75 वर्ष जुनी असणारी ही पाईपलाईन जर बदलली असती तर पाणी वाया गेलं नसतं। जलशुद्धीकरण केंद्रासाठी मंजूर झालेला निधी इतरत्र वळवण्यात आल्याने आज पाण्यासाठी तळमळावे लागत आहे। राज्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्याकडे निपाणीकरांना भविष्यात पिण्याच्या पाण्याचा त्रास होऊ नये म्हणून नवीन तलाव निर्मितीसाठी सुमारे 175 कोटीचा निधी उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली। मात्र आज तागायत प्रश्नाकडे त्यांनी लक्ष दिलेलं नाही। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा असून तात्काळ सर्वपक्षीय बैठक बोलावून या प्रश्नावर तोडगा काढण्याचं आवाहन माजी नगराध्यक्ष विलास काडिवट्टर यांनी नेत्यांना दिलं आहे। या पत्रकार परिषदेवेळी बाळासाहेब देसाई सरकार, डॉक्टर जसराज गिरे, विनोद चोरगे, विकास जाधव आदी उपस्थित होते। वर्षापासून निपाणी नगरपालिकेमध्ये निपाणीच्या जनतेला पाण्यासाठी इतका त्रास कधीही झाला नव्हता। तो हा 2 महिन्यापासून निपाणीतली जनता पाणी प्रश्नावर हैराण झालेली आहे। या प्रश्नाकडे ना स्थानिक आमदार नी लक्ष घातलंय ना खासदारांनी लक्ष घातलंय। वास्तविक पाणी प्रश्न हा राजकारणाचा भाग नव्हे। पाणी हे सगळ्यांच्या घरामध्ये जातंय आणि अडचण ही सगळ्यांनाच आलेली आहे। फक्त काँग्रेसला अडचण आहे किंवा फक्त भाजपला अडचण आहे किंवा आणि इतर पक्षाला अडचण आहे असा हा भाग नव्हे। निपाणीमध्ये अनेक किरकोळ सारकोळ गोष्टीच्या कामाला देखील उद्घाटनावर श्रेयवाद करणारी ही मंडळी पाणी प्रश्नावर एक चकार शब्द देखील बोलायला तयार नाही। अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नदीला पाणी सोडलं म्हणून आमदारांनी परवा सांगितलं। हे तर आमचा हक्काचंच आहे हो। निपाणी या वेदगंगेला महाराष्ट्र सरकारकडून 2.75 TMC देण्याचा करार हा 2001 साली झालेला आहे। तत्कालीन मुख्यमंत्री SM कृष्णा आणि महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि त्यावेळेचे आमच्या निपाणीचे मंत्री म्हणजे कर्नाटक राज्याचे मंत्री आणि निपाणीचे म्हणजे बंगळुरूचे सुपर वी कुमार पाटील हे मंत्री होते आणि काकासाहेब पाटील हे आमदार होते। यांच्या प्रयत्नातून तो झालेला करार आहे आणि त्या करारानुसारच आज आम्हाला पाणी हक्काचं मिळतंय, भिकेचं नव्हे। भीक मागत नाही आम्ही कोणाकडे। त्यामुळे कोणीतरी भीक मागितलं आणि आम्हाला पाणी दिलं असं नाही आहे। तुमचं हक्काचं पाणी आम्हाला मिळाले आणि माझ्या काळात मी नगराध्यक्ष असताना पण हे पाणी मागून घेत होतो। खरं कधी मी पेपरला वगैरे बातमी सांगितली नाही की मी फोन केलो किंवा मी पत्र दिलो आणि पाणी आलं। जसं वेदगंगेत पाणी आलं, तलावामध्ये पाणी आहे,
पण जनतेच्या घरापर्यंत पाणी पोहोचणार की याचं काय, याच्याकडे का लक्ष नाही? साधं टॉयलेट उद्घाटनला देखील जाऊन उभा राहायचं मला आश्चर्य वाटते. काय टॉयलेट मध्ये श्रेय मिळवायचा का? त्याचं उद्घाटन करण्यापेक्षा त्या टॉयलेटला लागणारं पाणी आम्ही पुरवलं तर चांगली गोष्ट आहे की. त्यामुळं यांचं पूर्णतः निपाणीकडे दुर्लक्ष आहे. जनतेच्या मूलभूत प्रश्नांच्याकडे कुणाचंही लक्ष नाही. आणि सन्माननीय जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांना मी विनंती केली होती की लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेलाच मराठा मंडळामध्ये ज्यावेळेला पहिली सभा होती, प्रियंकाताई त्यावेळेला इकडून लोकसभेच्या उमेदवार आहेत आणि निवडणूक लढवणार म्हटल्यानंतर सभा बोलवली होती. त्या सभेमध्येच मी निपाणीच्या पाणी प्रश्नाबद्दल त्यांना सूचना केलेल्या होत्या की निपाणीला पाणी प्रश्न भविष्यात भेडसावू नये याच्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून येरनाळ हद्दीमध्ये आम्हाला नवीन तलाव निर्मितीसाठी तुम्ही 200 कोटी रुपयाची 175 कोटी मागितले आम्ही सरकारकडून मिळवून द्यावं. दुसरं आम्हाला काहीही नको, तुमचा रस्ते गटारी आम्ही नंतर बघू. आम्हाला एखाद्या वेळा रस्ता नसला तरी चालतोय, एखाद्या वेळा गटर नसली तरी चालते, पण प्यायला पाणी हे मूलभूत गरजेमधला एक गरज आहे. हे ज्या म्हणून मी त्यांना त्यावेळेला विनंती केली होती. त्यांचं देखील 2 वर्षामध्ये पूर्णतः आमच्या भागावर दुर्लक्ष झालेलं आहे. आम्ही एकावर टीका करतो, दुसऱ्यावर टीका करत नाही. आणि टीका नव्हे, ही वस्तुस्थिती आहे. ही टीका नव्हे, ही वस्तुस्थिती आहे. हे तुम्ही टीका समजून घेऊ नका. आणि तुम्हाला कोण कान भरणारा टीका म्हणून सांगत असेल तर तो महामूर्ख असेल. तुम्हाला आम्ही आठवण करून देत आहोत. त्यामुळं निपाणीसाठी जर काय तुम्ही करायचं असेल तर 75 वर्षापूर्वी ज्या थोर व्यक्तीने त्यावेळच्या निपाणीचा हा जरावार तलाव उभा केलाय तसं काय तर भरीव काम करा. 2001 ला वेदगंगेचं करार करून आणलं तसं भरीव काहीतरी काम करा, मग केलं म्हणून सांगा. कुठं रस्त्याचं उद्घाटन, कुठं गटरीचं उद्घाटन, कुठं शौचालयाचं उद्घाटन करत मत मागू नका. आणि या सगळ्यांना आणखीन एक की निपाणीमध्ये अनेक आता मोठे बारके सगळे नेते इथं फेऱ्या किंवा काम हे सगळं करायला, मी सगळं करायला किंवा मी सगळं दाखवायला. नगरपालिकेच्या दारामध्ये नगरपालिकेच्या अनुदानातून मंजूर केलेल्या कामाच्या उद्घाटनासाठी किंवा बेनिफिशरीना देणाऱ्या याच्यासाठी तुम्ही एका व्यासपीठावर येता. म्हणजे तुम्हाला आम्ही केलेल्या कामाचं तुम्हाला श्रेय पाहिजे, पण जनतेला पाणी देण्याचं पण श्रेय तुम्ही घ्या ना. तुम्ही पाणी आणा, पाणी द्या, 1 दिवस आड पाणी करा, 2 दिवस आड पाणी करा, 8-8 दिवस 10-10 दिवसातून पाणी चालले. आणि हे तुम्ही केला तरच तुम्हाला नैतिक अधिकार आहे पुढच्या कामाचं उद्घाटन करणे किंवा काम करणे किंवा एक नेता म्हणून गेले. स्वतःला नेता समजायचं आणि लोकांचा प्रश्न मात्र तसंच गुलदस्त्यात ठेवायचं, हे कुठला न्याय आहे? त्यामुळे मला सगळ्या सर्वपक्षीय नेत्यांना आव्हान आहे की पाणी प्रश्नावर आपण चर्चा करायला एकत्र या. निपाणीच्या लोकांच्या जनतेच्या मूलभूत प्रश्नावर तुम्ही एकत्र या. तुम्ही सांगाल त्या ठिकाणी, तुम्ही सांगाल त्या वेळेत आम्ही हजर असतो. एकतर तुम्ही व्यवस्थित करा, नसेल तर तुम्हाला होत नाही म्हणून सांगा. आम्ही पाणी प्रश्न ते सुरळीत पार पाडतो, लोकांना सुरळीत पाणी देण्याचं काम करतो. आणि आम्ही जर दिलो नाही तर आम्ही राजकारण सोडतो. एकतर तुम्ही द्या, नाहीतर आम्हाला द्यायला द्या.
आणि आम्ही अधिकारात असताना अशी वेळ कधीच येऊ द्यायला नाही. आम्ही लोकांना पहिलं पाणी प्रश्न, दुसरं स्वच्छता, तिसरं लाईट व्यवस्था, या 3 व्यवस्था बघूनच मग रस्ते गटारी सगळे केले आम्ही. आणि आम्ही सत्तेत बसून कधी राजकारण करायलाच नाही. जे सत्य आहे तेच लोकांच्या समोर आणायचं काम केलंय. निपाणी नगरपालिकेला पाणी पुरवठा करणारा जव्हार तलाव फिल्टर हाऊस पासून MBR पर्यंत 1,70,00,000चं पाईपलाईन, म्हणजे त्या पाईपलाईनचे म्हणजे जवळजवळ मला वाटतंय 56 ला झाले, म्हणजे 75 वर्षे झाली. मग सावकाश सांगा. येणाऱ्या काळामध्ये कोणी क्रिकेट भरवलं, कुठं काय खेळवलं किंवा आणखीन काय केलं, मी खेळ भरवलो म्हणून मतं मिळतात, ह्या आशेवर कोणी राहू नये. लोकांचं काम करा आणि मत मागा. लोकांच्या पाणी प्रश्नावर तुम्ही सगळेजण एकत्र या. बघू, मी पण येतो. मी जबाबदार असलो तर आम्ही जबाबदार असलो तर आम्ही पण त्याला आम्ही मान्य करतो. अनेक गोष्टी आम्ही त्या त्या वेळेला सांगितलेल्या आहेत की ह्या यंत्रणा तुम्ही सुरळीत ठेवा आणि मग ते पाणी प्रश्न सुरळीत होईल. काढले सगळं त्यात जिवाळे होते आहे ते आता कुजलं. ते कुणामुळे कुजलं पाणी ते यांनी आमची योजना यांनी बंदच पाडली हो. मिनी फिल्टर प्लॅन्ट तिथे बसवला असतं. मंत्र्यांच्या आणि प्रकाशांना उकेरीच्या हस्ते ते हे केलं पायावर आणि फाउंडेशन स्टोन. होय, पण ते का कुजवलं जाणून बोलून कुजवलं गेलं. त्याच्याकडे हे केलं फक्त शेतीसाठी म्हणून जरी त्या गटरीत टाकलं असतं तर ते आज तिकडे 100 एकर शेत पिकलं असतं. त्या गटरीत टाकलं ना, नुसतं डिवचलं असतं त्या ह्याला, तर ते ऑटोमॅटिक पाणी खालच्या ओढ्याला जाऊन तिकडे 100 एकर शेती पिकते. विलासनी म्हणून तिथल्या शेतकऱ्यांनी सुद्धा सांगितलं एक डबरा मारा, तिथली सगळी जमीन उडी त्या खाली येते. हे सुद्धा केलं नाही त्यांनी मुद्दाम. उलट तिथं रोड करून ती उंच केलं मुद्दाम त्या चौकात आणि जाणून बुजून तिने ते कुजवले पाणी. अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.